श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, बाळा चिंताग्रस्त असेल तर चिंता सोड, खूप काही चिंता करण्यात काही वेळ घालवू नकोस, कारण आज मी तुझ्यापर्यंत हा संदेश देत आहे। तू या संदेशाला नक्कीच ऐकशील अशी मी इच्छा करतो। बाळा, जेव्हा तुम्ही श्रद्धापूर्वक अंतःकरणाने माझ्याकडे येता, तुम्ही देवाकडे श्रद्धेने एक पाऊल उचलतात, तेव्हा देवही तुमच्याकडे कितीतरी पावले उचलत येतात आणि तुमच्या इच्छा ऐकतात। तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही देण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतात। स्वामीचा हा पवित्र दैवी संदेश जिथे जिथे ऐकलं जात आहे, तिथे देवी ऊर्जा प्रसारित होईल, तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि तुमच्या कार्यातले अडथळे देखील नष्ट होतील। देव म्हणतात, बाळा तुझी संकटे नाश करणारा हा संदेश, हे मार्गदर्शन मी तुला देत आहे। जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या आयुष्यातील ती संकटे कदापि तुझ्याजवळ फिरणार देखील नाही। देव म्हणतात, तुझ्या एखाद्या कार्यात जर गोंधळ निर्माण झाला असेल तर त्या क्षणाला काही सुचत नसेल तर तू माझे स्मरण कर, तू माझे ध्यान कर आणि त्या क्षणाला तुझ्या बुद्धीत असे काही येईल जे मी तुला मार्गदर्शन देईल। स्वामी म्हणतात, बाळा तुला अशक्य असे काहीच मी ठेवणार नाही। ज्या गोष्टीसाठी, ज्या कारणासाठी तू स्वतःला कमकुवत समजत आहे, त्या सर्व काही गोष्टी तुझ्यासाठी पुढील काळात शक्य होताना तू अनुभव करणार आहेस। बाळा निश्चित राहा, कारण जेव्हा आम्ही आशीर्वाद देतो तेव्हा तुम्हाला मागण्यासारखे काही उरत देखील नाही। जेव्हा तू माझी प्रार्थना केलं आहेस, तर मग आज मी तुला सांगू इच्छितो की तू निश्चित असावे, काळजीमुक्त असावे, कारण चिंता या तुमच्या मनाला नाही तर तुमच्या शरीराला देखील कमकुवत करत आहे। तेव्हा निश्चित राहा, देवाचे स्मरण करा। देवाचे स्मरण केल्याने तुमच्या ती स्फूर्ती, ते ध्येय तुम्ही प्राप्त कराल। तुम्ही यावेळेस काय आधार शोधत आहात, तर तुम्ही देवाचे नाव घ्या। देव एक, सृष्टीतील परमात्मा एक जो आहे तो तुम्हाला आधार देऊ शकतो। स्वामी म्हणतात, तू जर संपूर्ण शक्तीसह ते प्रयत्न करत आहेस तर मी तुला सामर्थ्य देऊन पुढे नेऊ इच्छितो। बाळा चिंता करणे सोड, काळजी करणे थांबव, कारण मी जेव्हा तुझ्यापर्यंत आलो आहे तेव्हा तुला त्या चिंतेतून मुक्त करणारा आशीर्वाद, तुला सुखाचा, शांतीचा आशीर्वाद प्रदान करत आहे। ज्या क्षणाला तुम्ही हा पवित्र देवी संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या मनातले ते अनेक प्रश्न सुटू लागतील, कारण मी जिथे येतो तिथे तुमच्या मनातले ते प्रश्न योग्य मार्ग दाखवून पुढे नेण्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर आहे। तुम्हीही या स्वामीच्या मताशी सहमत असाल तर होय स्वामी असे कमेंट करायला विसरू नका। स्वामी आज जे काही मार्गदर्शन तुम्हाला देत आहेत, करत आहेत, त्यावर तुम्ही चाललात की तुमच्या जीवनातील खूप काही प्रश्न सुटणार आहेत। देव कधी तुम्हाला एकटे पडू देत नाही। देवाची अफाट आणि अद्वितीय शक्ती इथे उपस्थित आहे। तुमचाही विश्वास आहे ना? मग देवाकडे ते सर्व काही सोपवून द्या। ज्या गोष्टीची तुम्हाला चिंता वाटत आहे, जे काही तुम्हाला आज अशक्य वाटत आहे, ते सर्व काही स्वामीच्या चरणावर सोपवा तुमच्यापासून। जर एखाद्या नाते दूर गेले असेल तर त्याची कारणं शोधत बसू नका, कारण ते जे काही करतात ते योग्य वेळेवर योग्य ठरते। देव म्हणतात, तुझ्याकडून एखादे कार्य काढल्यात जाते तर तेही तुझा उत्तम भविष्यासाठी काढल्यात जाते। बाळा आज जी काही चिंता करत आहे, ज्यांनी कोणी मागील काळात ते कार्य गमावले आहे त्याचे दुःख त्यांना आहे, पण पुढील काळात तुला काय मिळणार आहे हे देवाच्या व्यतिरिक्त कोणालाही ठाऊक नाही। तुझं भाग्य आणि तुझं भाग्य विधाता तुझे भाग्य लिहित आहे, तेव्हा तू चिंता करत राहू नकोस। देवाचे ध्यान कर, नमन करा। अध्यात्माकडे तुम्ही आला आहात तेव्हा देवाची प्रार्थना करायला विसरू नका। जो कोणी आध्यात्मिक आहे तोच या संदेशापर्यंत येऊन हा पवित्र देवी संदेश ऐकत आहे। स्वामी तुम्हाला सांगत आहे की कुठलीही शंका मनात न बाळगता देवाकडे प्रार्थना करा, कारण प्रार्थनेमुळे तुमची इच्छा देवापर्यंत पोचवल्या जाते आणि देव त्यावर आशीर्वादित तुम्हाला करत आहे। तर विसरू नका, देवाचे काही चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे, त्यासाठी सज्ज व्हा। देव जेव्हा एखादा चमत्कार
करू इच्छितात त्याआधी तुम्हाला काही शुभ संकेत देखील प्राप्त होतात. ते शुभ संकेत तुम्ही जाणावे असे देव तुम्हाला सांगत आहे. स्वामी म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, तुला मी या जगात पाठवले आहे ते काहीतरी मोठे कार्य करायला, कारण तू त्या योग्य मला दिसतोस म्हणून ते कार्य तुला सोपवले आहे. जर तू त्या कार्यात निपुण होशील, तू घाबरू नकोस. पुढे जाताना थोडे कष्ट देखील सहन करावे लागतील, थोडे काही प्रश्न पडतील, पण घाबरू नकोस. मी सदैव तुझं मदत करायला इथे उपस्थित आहे. ज्याला त्याला आपल्या आशीर्वादानुसार काही कार्य प्राप्त आहे, कारण त्यांनी देवाकडे ती प्रार्थना करून ते कार्य मागितले आणि देवाने ते त्याला दिले आहे. तर आता घाबरून कसे चालेल? पुढे चालत राहा. जी कर्म पाहत आहे त्यावर चांगले कर्म करा. आयुष्यात जर तुम्हाला चांगले कर्म करून पुढे जायचे आहे तर त्यासाठी तुला कुणाचाही अनुमती घेण्याची आवश्यकता नाही. बाळा, सर्व काही आमच्यावर सोपव. जेव्हा तुम्ही काही गोष्टीसाठी देवाकडे प्रार्थना करता तेव्हा देवही ऐकतात आणि तुमच्याकडे ते आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात घडू लागते. देवावर ज्याचा विश्वास आहे आणि देवी शक्तीवर ज्याचा विश्वास आहे त्यांनी माझा देव मान आहे असे कमेंट करा. जेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवता, देवाला जाणणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही देवाला जाणू इच्छिता तेव्हा ते तुमचे शहाणपण आहे. देवावर प्रेम करणे हे तुमचे सामर्थ्य आहे. देव चांगला आहे. देवाचे आशीर्वाद उत्तम आहेत. ते तुमच्या दिशेने येत आहेत. ज्यावेळेस तुम्ही विश्वास कराल की तुमचा देव सदैव तुम्हाला साथ देत आहे, तुमच्या कठीण वेळेतही तुम्हाला सहाय्य प्रदान करत आहे, कुठल्या न कुठल्या मार्गाने तुम्हाला ते मदत प्राप्त होत आहे, तर देव तुमच्या सोबत आहे हे विसरू नका. जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ हा संदेश संपूर्ण ऐकेल त्यावर स्वामी देव निरंतर कृपा करतील आणि ती कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अधिक काही करावे लागणार नाही. फक्त देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी देवावर अखंड विश्वास ठेवा. देवावर ते नितांत श्रद्धा ठेवा आणि देव तुमच्यासाठी अडचणीतही तुम्हाला मार्ग दाखवतील त्यावर संपूर्ण भरोसा ठेवा. जेव्हा तुम्ही देवाकडे आपली प्रार्थना करता, ती इच्छा मागता, तेव्हा थोडा संयम ठेवा, थोडी वाट पाहण्याची तयारी दाखवा. जेव्हा ती योग्य वेळ येते तेव्हा देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात, एखाद्या चमत्काराच्या रूपात ते देऊ इच्छितात, तेव्हा ते आनंदाने स्वीकार करा. देवाजवळ तुमच्यासाठी अफाट प्रकाश आहे, अनंत आशीर्वाद आहे. ते मिळवण्यासाठी, देवाची कृपा प्राप्त होण्यासाठी चांगले कर्म करा, चांगले नियती ठेवा, कारण हे शत्रू मानू नका आणि जे तुमचा विरोध करत आहे त्यांनाही मनापासून माफी करा. कारण जेव्हा तुम्ही मन मोकळे करून माफी कराल तेव्हा तुमचे मन मोकळे होईल. तुमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष, राग, खंत आणि काही चिंता राहणार नाही. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इतराचा द्वेष करता, कुणाबद्दल मनात काही विचार ठेवता, ते वारंवार तुमच्या मनात दुखणे उत्पन्न करते आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. त्यापेक्षा त्यांना माफी द्या. ते मोकळे केले म्हणजे तुमच्या मनात काही विचार शिल्लक राहत नाही. असे करून पहा. जर तुम्हाला हे केल्याने आनंदाची प्राप्ती मिळत असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जेव्हा तुम्ही राग, द्वेष आणि खूप काही चिंतेतून मुक्त व्हाल तेव्हा देवाजवळ आपोआप याला देव तुमच्यासाठी निरंतर इथे उपस्थित आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या मुलांनो, मी चमत्कार करण्यास सक्षम देव आहे हे लक्षात ठेवा. हे अशक्य वाटत असतानाही मी तुमच्या जीवनात झटपट बदल करू शकतो. जे बदल तुमच्यासाठी योग्य आणि आनंद आणणारे आहेत. देवाची योजना तुमच्यासाठी सुरू आहे. तुम्ही एक योजनेचे भाग बनत आहात. जी योजना देवाची आहे, जे कधीही तुमच्यासाठी आनंदी ठरणार आहे. देव म्हणतात, माझे चमत्कार तुझ्या दिशेने येत आहे, ते स्वीकार करण्यासाठी तत्पर हो. देव म्हणतात, बाळा, हा महिन्याचा अखेर तुझ्यासाठी खूप काही लाभप्रद ठरणार आहे. तुझे दुःख, कर्ज, गरिबी सर्वाचाच नायनाट करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या घरातील ती दरिद्रता नष्ट होण्यास तुला सहाय्य मिळेल. तुला ती गरिबी नष्ट करायची आहे, त्यासाठी तुला असे मार्ग दाखवल्या जातील. त्यावर तुझ्यासाठी देव आशीर्वाद ठेवत आहे.
तुम्हाला लक्षात येईल बाळा, माझे चमत्कार प्राप्त करण्यासाठी कुठेही भटकण्याची आवश्यकता नाही. माझ्या नावातच सर्व काही आहे. नाव घेत राहा. तुम्ही जे काही सेवा करत आहात ते मी स्वीकार करतो. तुमचे संपूर्ण कुटुंब माझ्या सेवेत आहात. ते सेवा करता तेव्हा मनापासून सेवा करा. सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चित राहा आणि आपल्या कर्मात अधिक लक्ष द्या. कोणालाही तुमच्याकडून त्रास होणार नाही याची खबरदारी तुम्हालाच घ्यायची आहे आणि कोण तुम्हाला त्रास देत आहे त्याची खबरदारी मी घेत आहे हे विसरू नका. तुमचा देव निश्चित तुम्हाला सहाय्य प्रदान करायला आज इथे उपस्थित आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला स्वीकार करून माझे नाम जप करेल त्याला मी सदैव प्रसन्न राहील. त्याच्या घरातील ते दुःख, दारिद्र्य, काळजी नष्ट होईल. कारण तुमचे स्वामी आज तुमच्या पुढे येऊन तुमच्या काळजात तुमच्या क्लेश, तुमचे दुःख, तुमचे दारिद्र्य आणि तुमच्या घरातून त्या क्लेशाचा नायनाट करण्यासाठी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहेत हे विसरू नका. जिथे आमची उपस्थिती असते तिथे सर्व काही मंगल आणि शुभ होते. तेव्हा तुम्हीही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. मी तुमच्यावर माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे या संदेशात उपस्थित आहे. तुमच्या मनातील ते सर्व काही क्लेश सोडून द्या आणि सुख समाधान प्राप्त करण्यासाठी तुमची प्रार्थना स्वीकार होत आहे हे लक्षात घ्या. देवाचे कार्य अनंत आहे. ते अखंडरित्या त्याच भक्तासाठी सुरू आहे. जो कोणी हा पवित्र संदेश ऐकत आहे त्यांना अनुभव येईल की काही तासातच त्यांच्यासाठी असे मार्ग निघतील ज्या अडचणी त्याच्या दूर होतील आणि त्यांना सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होईल. मनातील भय भीती पळून जाईल आणि नकारात्मक विचार देखील नष्ट होतील. जेव्हा हा संदेश तुम्ही ज्या ठिकाणी ऐकाल तिथली पवित्र ऊर्जा तुम्हाला सहाय्य करेल आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. जो कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला इथपर्यंत ऐकत आहे त्याच्यावर स्वामी देव आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज उपस्थित आहे. तुमच्या मनातील ती इच्छा स्वामींना प्रार्थनाद्वारे सांगा आणि स्वामी ते पूर्ण करा हे त्यांना विनंती करा. स्वामी देव दयाळू आहे, कृपाळू आहे. तुमची इच्छा लवकरच पूर्ण हो. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, तुमच्या मुलाबाळाबद्दल ज्या काही इच्छा आहेत त्यासाठी स्वामी देव तुम्हाला आशीर्वाद प्रदान करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.